प्रॉफिट एफएक्स बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास 6 महिन्यात दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून मोहसिन आणि सोहेल नदाफ यांनी सम्राटनगर इथल्या अजिंक्य पाटील यांना 80 लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडलं। त्यानंतर परतावा आणि मुद्दल मिळत नसल्यानं पाटील यांनी मध्यस्थांमार्फत 35,75,000 रुपये रक्कम मिळवली। मात्र 44,25,000 रुपये मिळाले नाहीत। याबाबत 8 मे रोजी अजिंक्य पाटील यांनी राजारामपुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सोहेल नदाफला अटक करण्यात आली आहे। त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कागल तालुक्यातील मुरगुड इथं राहणाऱ्या मोहसिन नदाफ आणि सोहेल नदाफ यांनी 28 डिसेंबर 2021 ला वायपी पोआर नगरातील फडतरे मिसळजवळ कार्यालय सुरू केलं। या दरम्यान त्यांनी सम्राटनगरमधील अजिंक्य पाटील यांना प्रॉफिट एफएक्स बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास अवघ्या 6 महिन्यात रक्कम दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं। त्यातून त्यांना 80 लाख रुपये गुंतवण्यास भाग पडलं। त्यानंतर संशयित नदाफ बंधूंनी अजिंक्य पाटील यांनी गुंतवलेल्या रकमेचा परतावा किंवा मुद्दल यापैकी कोणतीही रक्कम दिली नाही। याबाबत सातत्यानं अजिंक्य पाटील यांनी पाठपुरावा केला। त्यानंतर शिवीगाळ करून मारहाणीची धमकी आणि सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली। दरम्यान अजिंक्य पाटील यांनी मध्यस्थांमार्फत नदाफ बंधूंकडून 35,75,000 रुपये वसूल केले। मात्र उर्वरित 44,25,000 आणि त्यावरील परतावा मिळाला नसल्यानं अखेर 8 मे रोजी अजिंक्य पाटील यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यावर पोलिसांनी संशयित सोहेल नदाफला अटक केली आहे। त्याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर दुसरा संशयित मोहसिन नदाफचा शोध सुरू आहे।